नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाची क्वेश्चन बँक म्हणजेच प्रश्नपेढी अभ्यासणार आहोत. यातील वस्तुनिष्ठ प्रश्नातील पुढचा प्रश्न प्रकार म्हणजे विधाने व तर्क प्रश्न. आता इथं या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला अ नावाचं विधान दिलं जाणार आणि त्याच्याशी संबंधित तर्क म्हणजे लॉजिक म्हणून ब नावाचं विधान दिलं जाणार. म्हणजे दोन विधान असणार, विधान अ आणि विधान ब. तर तुम्हाला सांगायचं आहे की विधान अ आणि ब यामधलं कुठलं विधान सत्य आहे आणि कुठलं विधान असत्य आहे हे ओळखायचं आहे तुम्हाला. आणि जर दोन्ही विधानं सत्य असतील तर कुठलं विधान कुणाचं स्पष्टीकरण आहे किंवा कुणाचं स्पष्टीकरण नाही हे ओळखायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, दोन्ही विधानं व्यवस्थित वाचून समजून घेऊन तुम्हाला 4 पर्याय दिले जाणार आहेत. अ, ब, क, ड या 4 पर्यायांपैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तर सुरू करूयात विधाने व तर्क प्रश्न. पहा, प्रश्न पहिला. विधान अ. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा उपयोग करते. बरोबर. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतच वापरली जाते. विभाजन करून छोट्या छोट्या घटकाचा अभ्यास केला जातो. तर्क विधान ब. विभाजन पद्धत म्हणजे एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होय. हे कसं बरं असेल? विभाजन पद्धत म्हणजेच काय की तुकड्या तुकड्यात विभागणं आणि त्या तुकड्यांचा अभ्यास करणं म्हणजे घटकांचा अभ्यास करणं. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास तर स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. मग उत्तर काय असेल याचं? बघा, पर्याय अ. विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय अ. पण आपण इतरही पर्याय वाचून घेऊयात. ब. विधान अ असत्य आहे पण तर्क विधान ब सत्य आहे. चूक. क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. नाही. ड. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. चूक. म्हणजे इथं पर्याय अ लागू होतो. म्हणजे उत्तर लिहिताना तुम्हाला पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे असं लिहायचंय. लक्षात आलं? पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा. विधान अ. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. अगदी बरोबर. सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती आणि त्याचा बदल म्हणजे मोठ्या प्रमाणावर अभ्यास म्हणजे विधान असत्य आहे. बरोबर, सत्य आहे. आणि तर्क विधान ब म्हणजे लॉजिक. पण वस्तूची किंमत निश्चिती व उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचा अभ्यास असतो. नाही. एका विशिष्ट वस्तूची किंमत निश्चिती किंवा उत्पादन घटकांची किंमत निश्चिती ही सूक्ष्म अर्थशास्त्रात येते, ती स्थूल अर्थशास्त्रात येत नाही. म्हणून इथं काय आहे, विधान असत्य आहे पण तर्क विधान ब असत्य आहे. मग सांगा बरं काय उत्तर असेल? अगदी बरोबर, पर्याय अ. पुढं प्रश्न तिसरा. विधान अ. उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. बरोबर. तर्क विधान उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो. हेही बरोबर. बघा, दोन्ही विधानं सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. कसं आहे ते पाहूयात. तुमची जशी गरज तेवढी तुम्हाला उपयोगिता असते. तुमची गरज संपली, उपयोगिता संपते. आणि एखाद्या व्यसनी व्यक्तीला त्या व्यसनामध्ये उपयोगिता म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला दारू, सिगरेट, तंबाखू अशी सवय असेल, त्याला त्याच्यामध्ये उपयोगिता दिसते त्याच्या दृष्टिकोनातून, पण त्याच्यामध्ये नैतिकता आहे का? नाही. म्हणून उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतोच. मग सांगा बरं याचं उत्तर काय असेल? अगदी बरोबर, पर्याय क. दोन्ही विधानं सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न चौथा. सीमांत उपयोगितेचा वक्र. सीमांत उपयोगितेचा वक्र वर जाणारा असतो. तर्क विधान ब. एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसा जसा वाढत जातो तशी तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते.
आता सीमांत उपयोगितेचा वक्र वर कसा जाईल बरं? वस्तूच्या साठ्यात जशी जशी वाढ होते तशी तशी त्याची सीमांत उपयोगिता कमी कमी होत जाते. म्हणजे सीमांत उपयोगितेचा वक्र हा खाली जाणारा असतो. आणि जे तर्कविधान आहे ब ते मात्र बरोबर आहे, कारण वस्तूच्या नगांचा उपभोग जसा जसा वाढतो तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता घटत जाते. जास्तीत जास्त तुम्ही 4 पेरू खाल एका वेळेस, पण 5व्या पेरूला मात्र तुम्हाला इच्छा राहणार नाही, म्हणजे त्यातली उपयोगिता घटली, ऋण होणार. बरोबर. मग इथं विधान अ हे असत्य आहे आणि विधान ब हे सत्य आहे. मग सांगा बरं उत्तर काय आहे? अगदी बरोबर, पर्याय ब. आता प्रश्न 5वा. विधान अ सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही आणि तर्कविधान ब अर्थशास्त्रीय दृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ व ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही. आता मला स्वतःला चंद्राची इच्छा आहे की बाबा चंद्र माझ्याजवळ असावा, पण ती मागणी होते का? नाही. आणि मागणी म्हणजे काय, तर जिला खरेदी शक्तीचं पाठबळ आहे आणि खर्च करण्याची मानसिक तयारी आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे आणि तो पैसा खर्च करण्याची तुमची तयारी आहे, त्याला मागणी म्हणायचं. लक्षात. मग इथं काय आहे, दोन्ही विधाने सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न 6वा. विधान अ अपवादात्मक परिस्थितीत मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो. बरोबर. अपवाद असेल तर मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जातो. तर्कविधान ब अपवादात्मक परिस्थितीत वस्तूची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी करतो. अगदी बरोबर. दोन्ही बाजूला अपवादच आहेत. बरोबर की नाही? आणि अपवादात्मक परिस्थितीत असं होऊ शकतं. म्हणून ही दोन्ही विधानं सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. मग सांगा बरं उत्तर काय असेल? अगदी बरोबर, पर्याय क. 7वं विधान. विधान अ एकक लवचिक मागणीचा वक्र हा आयताकृती परिवलयाचा असतो. आयताकृती असतो एकक लवचिक मागणी वक्र. तर्कविधान ब किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. कसं काय बरं? किमतीतील शेकडा बदलच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदल जास्त असेल तर त्याला एकक लवचिक मागणी नाही म्हणत. जेवढं किंमत तेवढी मागणी, त्याला एकक लवचिक मागणी म्हणतात. बरोबर का? ईडी बरोबर 1. मग आता विधान अ आहे ते सत्य आहे, पण विधान ब आहे ते असत्य आहे. मग सांगा बरं याचं उत्तर काय असेल? पर्याय अ विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 8वा. विधान अ एकूण खर्च पद्धतीमध्ये आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजू शकतो. नाही. बिंदूची लवचिकता कसं मोजू शकतो आपण मागणी वक्रावरील एकूण खर्च पद्धतीमध्ये? नाही मोजू शकत. तर्कविधान ब एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार, हे मात्र बरोबर आहे. वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यांचा गुणाकार केला की आपला जेवढा खर्च होणार आहे तो खर्च निघतोच. बरोबर. म्हणजे मला 4 पेन्सिल घ्यायच्यात, 5 रुपयाच्या 4 पेन्सिली, म्हणजे माझा एकूण खर्च किती होईल? 4 पंचे 20 रुपये. म्हणजे इथं तर्कविधान ब सत्य आहे पण विधान अ हे असत्य आहे. मग सांगा बरं उत्तर काय असेल? अगदी बरोबर, पर्याय ब. प्रश्न 9वा. विधान अ साठ्याशिवाय पुरवठा असू शकत नाही. बरोबर. आड्यातच नाही तर पोहरात कुठून येणार, म्हण आहे आपल्याकडची. जर साठा असेल तरच पुरवठा होऊ शकतो. आणि तर्कविधान ब साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे, हेही बरोबर आहे. म्हणजे इथं दोन्ही विधानं सत्य आहेत आणि ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. मग उत्तर काय असेल? अगदी बरोबर, पर्याय क. प्रश्न 10वा. विधान अ श्रमाचा पुरवठा वक्र हा खाली उतरणारा असतो. श्रमाचा पुरवठा वक्र हा खाली उतरणारा असतो. कसं काय बरं? तो तर वर जाणारा असतो.
पुरवठा वक्र. तर्कविधान ब, एका विशिष्ट पातळीनंतर वेतन दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा कमी होतो. लक्षात घ्या, श्रमाचा पुरवठा तेव्हाच कमी होतो. एका विशिष्ट पातळीनंतर वेतन दर वाढला की श्रमाचा पुरवठा कमी होतो. कारण मुळात वेतन दर केव्हा वाढतो? जेव्हा श्रम उपलब्ध नसते. मग इथं विधान अ असत्य आहे आणि तर्कविधान ब सत्य आहे. मग उत्तर काय याचं? अगदी बरोबर, पर्याय ब. 11. विधान अ, मक्तेदार हा किंमत करता असतो. मक्तेदार हा किंमत करता असतो. मक्तेदार म्हणजे काय? मोनोपॉली, म्हणजे हुकुमशाह. तोच किंमत ठरवतो, मक्तेदारी. मग तर्कविधान ब पहा, मक्तेदार हा स्वतःच्या मालाची किंमत निश्चित करतो, त्यामुळे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते. मक्तेदाराचं नियंत्रणच असतं बाजारावर. म्हणजे इथं दोन्ही विधानं सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचे अचूक स्पष्टीकरण आहे. मग सांगा बरं, उत्तर काय असेल? अगदी बरोबर, पर्याय क. 12वा प्रश्न, विधान अ, वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. सत्य, वस्तुभेद हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. तर्कविधान ब, मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना जवळचे पर्याय उपलब्ध नसतात. असं कसं? सगळेच पर्याय उपलब्ध असतात. म्हणून विधान ब हे असत्य. म्हणजे इथं विधान अ हे सत्य आहे आणि विधान ब हे असत्य. मग उत्तर काय असेल? अगदी बरोबर, पर्याय अ. प्रश्न 13. विधान अ, निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे. बरोबर, संख्यावरच आधारित आहे निर्देशांक, सरासरी. तर्कविधान ब, निर्देशांक हा मूलतः किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता. नाही, हे उत्तर चुकीचे. म्हणजे इथं विधान अ सत्य आणि विधान ब असत्य. मग सांगा बरं, उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक अ. पुढं प्रश्न 14. विधान अ, निर्देशांकाची रचना करण्यासाठी अंकगणितीय मध्याचा वापर केला जातो. बरोबर, मीन मेडियन मोड म्हणजे मध्यगा, बहुलक. तर्कविधान ब, अंकगणितीय मध्याचा वापर करून तुलनात्मक दृष्ट्या गणना करणे सोपे असते. अगदी बरोबर. जेव्हा तुलना करायची असतील तेव्हा आपण मध्यगा, मध्यक, बहुलक या गोष्टींचा अभ्यास करतो, म्हणजे अंकगणितीय मध्याचा अभ्यास करतो. मी दोन्ही विधानं सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचे अचूक स्पष्टीकरण आहे. मग सांगा बरं, 14चं उत्तर काय असेल? अगदी बरोबर, पर्याय क. प्रश्न 15. विधान अ, राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू आणि उत्पादित सेवांचं मूल्य विचारात घेतलं जातं. बरोबर. तर्कविधान ब, राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी पैशात व्यक्त केले जाते. अगदी बरोबर, पैशातच व्यक्त केलं जातं. म्हणून इथं दोन्ही विधानं सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचं योग्य स्पष्टीकरण आहे. मग याचं उत्तर आहे पर्याय क. प्रश्न 16. विधान अ, हस्तांतरित देण्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करावा. कसं काय बरं? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तर अंतिम वस्तू व सेवांच्या विक्रीचा समावेश होतो. बरोबर का? एकाचं दुसऱ्याला देणं म्हणजे हस्तांतरण. एकाकडून संपत्ती दुसऱ्याकडे देणं. म्हणजे आता समजा माझ्याकडून माझ्या मुलांकडे संपत्ती हस्तांतरित झाली, त्याचा कसं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होईल? नाही होणार. संपत्ती तर तीच आहे, फक्त एकाकडून दुसऱ्याकडे गेली. बरोबर. म्हणून विधान अ हे असत्य. मग तर्कविधान ब पाहू. निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता इत्यादी सारखी हस्तांतरित देणी हा सरकारी खर्चाचा एक भाग आहे. बरोबर, सरकारी खर्च आहे. निवृत्ती वेतन, पेन्शनर जी भरपूर लोक आहेत त्यांना पेन्शन देणं, जी बेकार आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना भत्ता देणं, ही जी देणी आहेत ही सरकारी खर्च आहे. म्हणजे इथं विधान अ असत्य आहे आणि तर्कविधान ब सत्य. म्हणजे उत्तर याचं आहे पर्याय ब. प्रश्न 17. विधान अ, सरकारने केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च. बरोबर.
आणि तर्कविधान ब, सार्वजनिक खर्चामध्ये नागरिकांचं संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च इत्यादींचा समावेश होतो. दोन्ही विधानं सत्य आहेत आणि ब हे अचं योग्य स्पष्टीकरण आहे. मग सांगा बरं उत्तर काय असेल? अगदी बरोबर, पर्याय क. प्रश्न 18. विधान अ, कर्ज उभारणे ही सरकारची सर्वसाधारण कृती आहे. बरोबर, कर्ज उभारतात सरकार आणि भरपूर कर्ज उभारून ठेवलेले. तर्कविधान ब, सरकारी खर्च सर्वसाधारणपणे सरकारी महसुलापेक्षा जास्त असतो. हेही अगदी बरोबर आहे. म्हणजे इथं दोन्ही विधानं सत्य आहेत, अ आणि ब हे अचे योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे इथं उत्तर आहे पर्याय क. प्रश्न 19. विधान अ, पत नियंत्रण करणे हे व्यापारी बँकेचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. आता पत नियंत्रण हे तर मध्यवर्ती बँक करते. भारतीय रिझर्व्ह बँक भारतातील पत नियंत्रण करते. व्यापारी बँका कशा करतील? व्यापारी बँका काय करतात? पत निर्मिती करतात. म्हणून विधान अ असत्य आहे. तर्कविधान ब पहा, व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात आणि ठेवीतून कर्ज देतात. बरोबर, हे मात्र सत्य आहे. म्हणजे इथं विधान अ असत्य आहे आणि विधान ब सत्य आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय ब. प्रश्न 20. विधान अ, वायदे बाजार हा नाणे बाजाराचा महत्त्वाचा घटक आहे. नाणे बाजार म्हणजे अल्प कालावधीचा बाजार, तिथं वायदे बाजार नसतो. म्हणून असत्य आहे. वायदे बाजार म्हणजे भविष्यात पैसे देणं. इथं मुळात नाणे बाजाराचीच कालावधी कमी असतो. तर्कविधान ब, वायदे बाजार ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये समभाग, रोखे इत्यादींचा व्यापार होतो. समभाग आणि रोखे म्हणजे अधिक कालावधीसाठीचं भांडवल, दीर्घ कालावधीचं भांडवल उभं करणं. ते कुठं असतं? भांडवल बाजारात. म्हणजे वायदे बाजार हा भांडवल बाजाराचा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे इथं काय, विधान अ हे असत्य आहे आणि तर्कविधान ब हे सत्य. मग सांगा बरं याचं उत्तर काय असेल? अगदी बरोबर, पर्याय ब. प्रश्न 21. विधान अ, व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. बरोबर, तुम्हाला तुमचा आर्थिक विकास घडवायचा असेल, देशाचा आर्थिक विकास घडवायचा असेल तर तुम्ही व्यापारामध्ये आलंच पाहिजे. आणि तर्कविधान ब म्हणजे देशाच्या आर्थिक विकासात व्यापार महत्त्वाची भूमिका बजावतो. अगदी बरोबर आहे. व्यापार आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे आणि देशाच्या आर्थिक विकासात व्यापाराचं महत्त्वाचं काम आहे. म्हणजे इथं दोन्ही विधानं सत्य आहेत आणि विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. याचं उत्तर आहे पर्याय क. प्रश्न 22. विधान अ, व्यापार तोलाला व्यवहार तोल असेही म्हणतात. कसं काय बरं? व्यापार तोल वेगळा, व्यवहार तोल वेगळा. विधान अ हे असत्य. मग तर्कविधान ब पाहू. व्यापार तोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्याशी येतो. हे मात्र सत्य. व्यापार तोल म्हणजे सगळ्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा लेखाजोखा म्हणजे आयात निर्यात. म्हणजे इथं विधान अ हे असत्य आहे आणि विधान ब हे सत्य आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय ब. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.